वेलकम टू माय चॅनल पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड. मित्रांनो, आपल्या पवन मास्टर कॉम्प्युटर गाईडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. माझं नाव आहे पवन. ठीक आहे. तर बघा, इथं मी करतोय सुरुवात. दिले तुमच्या डॉक्युमेंटमध्ये एक टेबल आहे जी अनेक पानावर पसरलेलं आहे. तुम्हाला प्रत्येक पानावर एकच हेडर रो दाखवायचे. तुम्ही प्रत्येक पानावर हेडर रो रिपीट कशा प्रकारे कराल. चला तर सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आपल्याला हा टेबल आहे. काय आहे हा टेबल? हा दुसऱ्या पानावर पसरलेला आहे की नाही? एकच टेबल आहे. या टेबलचे हेडर रो तुम्हाला एकत्रित करायचं. पहिल्यांदा हेडर रोला सिलेक्ट करायचं. दुसऱ्या पानावर पसरलेला आहे इथं. तर बघा, लेआउटमध्ये गेलं, सिलेक्ट केलेलं आहे पहिलं मी. आणि रिपीट हेडर रो जसं मी क्लिक करणार, ज्या टेबलवर हेडिंग सिलेक्ट केलं आहे तुम्हाला ते शो होऊन जाईल. आणि आता सबमिट बटन क्लिक करून घ्या. आहे की नाही मित्रांनो? सोपं. चला तर पुढे जाऊ. दिलेल्या डॉक्युमेंटमधून संपूर्ण टेबलचं बॉर्डर काढून टाका. सुरुवात करूया. आपल्याला दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये संपूर्ण टेबल. तर बघा, टेबल कशा प्रकारे सिलेक्ट करतात. इथं कर्सर ठेवून लेआउटमध्ये सिलेक्ट ऑप्शन पण तुम्हाला दिलं आहे, सिलेक्ट टेबल म्हणून. ठीक आहे. किंवा तुम्ही या कॉर्नरचा वापर करू शकता शॉर्टकटमध्ये. आहे की नाही? इथं बॉर्डर द्यायचं, डिझाईनमध्ये जायचं. बघा, बॉर्डरमध्ये नो बॉर्डर करायचं आहे. ठीक आहे. नो बॉर्डर म्हणजे बॉर्डर काढून टाकले. सबमिट करा. ओके करा. नेक्स्ट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये शेवटच्या रोजनंतर 2 रिकाम्या ओळी इन्सर्ट करा. चला सुरुवात करूया. सुरुवात केल्याच्या नंतर आपल्याला बघा, शेवटच्या रो नंतर इथं कर्सर ठेवा. तुम्हाला प्लस सिम्बॉलचाही वापर आपण सांगून देतो. ठीक आहे. 2 रोज म्हणतायत. 2 शेवटच्या रोज. 1 2 झालं. 2 रो इन्सर्ट झालेले आहे शॉर्टकटमध्ये. ओके करा. नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टाईम आणि प्रोग्राम कॉलमच्या मध्ये एक रिकामे कॉलम इन्सर्ट करा. इन्सर्ट म्हणजे ॲड करणे, समाविष्ट करणे मित्रांनो. ठीक आहे. तर बघा, इथं तुम्हाला टाईम आणि प्रोग्राम इथं 2 तुम्हाला कॉलम दिला आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्लस सिम्बॉलवर क्लिक करा. एक नवीन रिकामे कॉलम इन्सर्ट केलेलं दिसेल. ठीक आहे. अशा सबमिट करा. ओके करा. नेक्स्ट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ड्रॉ टेबल पर्याय वापरा आणि 1 रो आणि 2 कॉलमचे टेबल तयार करा. तर बघा, आपल्याला ड्रॉ करायचं आहे. आता ड्रॉ पेन्सिलसारखं तुम्ही पेंटिंग जसं केलं तसंच ड्रॉ करायचं आहे. परंतु या ठिकाणी 1 रो आणि 2 कॉलम तयार करायचा आहे. इन्सर्ट टेबलमध्ये जा. टेबलमध्ये जा. बघा, इथं तुम्हाला ड्रॉ टेबल आहे. क्लिक करा. तर बघा, इथं मी लेफ्ट बटन प्रेस करून बघा ड्रॅग करतोय म्हणजे खिचतोय. आता या ठिकाणी एकच कॉलम आणि एकच रो झाले. आपल्याला रो एकच पाहिजे, कॉलम 2 पाहिजे. तर या ठिकाणी मिडल ठिकाणी एक लाईन ड्रॉ करा. लेफ्ट बटन प्रेस करून खिचा. हळू खिचलं, ड्रॅग केलं, सोडून दिलं की तुम्हाला 2 कॉलम पण बनलेले आहेत. सबमिट करा. ओके करा. नेक्स्ट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमधून कोणताही एक टेबल काढून टाका. आता कोणताही एक टेबल, मला याच्या आधी पण क्वेश्चन सोडवताना झालं होतं. टेबल कॉलम काढायचं आहे. बरं, इथं काय काढायचं आहे? कॉलम. कोणताही एक टेबल कॉलम. कर्सर ठेवा. राईट क्लिक करून तुम्हाला डिलीट करता येते. बट डिलीट इथं सेल झालं आहे. आपल्याला डिलीट बघा इथून करता येते. डिलीट कॉलम म्हणजे हा कर्सर इथं आहे. तर कॉलम बघा, तो ब्लड ग्रुपचा कॉलम डिलीट होतील. डिलीट झालं. सबमिट करा. ओके करा. नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एज आणि लोकॅलिटी कॉलमच्या मध्ये एक रिकामे कॉलम इन्सर्ट करा. एज आणि लोकॅलिटी आधीच आपण बघितलं होतं प्रोग्राम वगैरे त्याच्यामध्ये. तर इथं कर्सर ठेवा. इकडे क्लिक ठेवलं तर या प्लस सिम्बॉलवर, इकडे क्लिक केलं तरी चालते या सिम्बॉलवर. बट आपल्याला लेआउटमधून बघा, इकडे आहे कर्सर तर याच्या डाव्या बाजूला पाहिजे. इकडे कर्सर असेल तर याच्या उजव्या बाजूला पाहिजे. सेम दोघांच्या मिडल ठिकाणी येणे गरजेचं आहे. कोणत्याही बाजूला कसंही पण करा. ठीक आहे. सबमिट करा. ओके करा. नेक्स्ट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इव्हेंट डिस्क्रिप्शन ह्या कॉलमच्या उजव्या बाजूला एक ब्लँक कॉलम इन्सर्ट करा. तर बघा, आपण इथं सुरुवात करूया. तर इव्हेंट डिस्क्रिप्शन याच्या उजव्या बाजूला पडते. इथं कर्सर ठेवा. इथं प्लस सिम्बॉल दिला आहे. झालं. क्लिक. सबमिट करा. नेक्स्ट करा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील हेडरमधील ॲडमिशन प्रोसेस टेक्स्ट बदलून इंटरेस्ट प्रोसिजर करा. बघा, आता इथं तुम्हाला हेडरमध्ये दिलं आहे. हेडरमध्ये तुम्ही हेडरमध्ये जाण्यासाठी डबल क्लिक करा, नाही तर तुम्ही इन्सर्टमध्ये हेडरमध्ये एडिट हेडरचा वापर करू शकता असं. ठीक आहे. आणि इथं जसं आहे तसं तो टाईप करून घ्यायचा आहे. ठीक आहे. इंटरेस्ट प्रोसिजर
ठीक आहे. इथे टाईप करताना माझा आवाज येत असेल मित्रांनो, तुम्हाला टाईप करायचं आहे, प्रॅक्टिस करा व्यवस्थित. ठीक आहे. तुम्ही कॉपी पेस्ट केलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. सबमिट करून घ्या. फक्त व्यवस्थित स्पेलिंग पाहिजेत. नेक्स्ट करा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये स्टेशनरी टेक्स्चर बॅकग्राऊंड अप्लाय करा. डॉक्युमेंटमध्ये हेडर आणि फुटर इन्सर्ट करा. हेडरमध्ये इंट्रोडक्शन आणि फुटर सेक्शनमध्ये थँक्यू इन्सर्ट करा. तर इथे तुम्हाला इथं स्टेशनरी टेक्स्चर बॅकग्राऊंड अप्लाय करायचं. डिझाईन टॅब, पेज कलर, फिल इफेक्ट्स. तुम्हाला माहिती आहे बॅकग्राऊंड आपल्याला पेजचं बॅकग्राऊंड द्यायचं असेल आपल्याला तर टेक्स्चर डिझाईन टॅबमध्ये असतं. ठीक आहे. कोणत्या स्टेशनरीचं क्लिक केल्यावर नाव दिसते, ओके बटनवर क्लिक करा. स्टेशनरी टेक्स्चर दिला. आपल्याला हेडर पण द्यायचं आहे. इन्सर्टमध्ये हेडर, हेडरमध्ये एडिट हेडर. ठीक आहे. कोणत्या नावाने दिलेलं आहे, इंट्रोडक्शन दिलं. आणि फुटर बघा, गो टू फुटर गेला. फुटरच्या बॉक्समध्ये जाईल खाली थँक्यू टाईप करून घ्या. ठीक आहे. क्लोज करा. आपल्याला व्यवस्थित प्रॉपर येऊ द्यायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. ठीक आहे. काही करायचं नाही, व्यवस्थित समजून क्वेश्चन समजून सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. नाही दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक फुटर समाविष्ट आहे ज्यामध्ये पान क्रमांक आणि पानाची संख्या समाविष्ट असेल, जेणेकरून असं दिसेल. असं फुटर समाविष्ट करायचं आहे बघा आपल्याला. म्हणजे 1, 2 जेवढे पेज असतील त्याच्यानुसार आपल्याला आले पाहिजे. तर आपल्याला जायचं आहे बघा इन्सर्टमध्ये, पेज नंबर, बॉटम ऑफ पेज म्हणजे फुटर. आपल्याला फुटरमध्ये दाखवायचे आणि पेज आपल्याला कंडिशन करू दे पेज असं 1 of 1 समथिंग. इथं क्लिक करा, सबमिट करा, ओके करा. पुढं दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आस्टिन फुटर समाविष्ट करा. सिलेक्ट केलं. इन्सर्टमध्ये तुम्हाला कोणतं म्हटलेलं आहे, फुटर. फुटरमध्ये जायचं, आस्टिन आलेलं आहे, सबमिट करा. ओके. नेक्स्ट दिलेल्या डॉक्युमेंटमधून हेडर आणि फुटर काढून टाका. सिलेक्ट करा. हेडर आणि फुटर काढून टाकायचं आहे. सिलेक्ट केलं. इन्सर्टमध्ये तुम्हाला हेडर, याच्यामध्ये तुम्हाला बघा रिमूव्ह हेडर. आता रिमूव्ह हेडर म्हणजे कोणता आहे बघा, या ठिकाणी रेनी डे वगैरे दिलेला आहे. ठीक आहे. तो हेडर आहे. आपल्याला हेडरही काढून टाकायचं, फुटरही काढायचं. रिमूव्ह हेडर केलं तर हा निघून जाईल. आता फुटरमध्ये काय आहे बघा, याचा पेज नंबर दिला आहे. हा बघा फुटरमध्ये गेला, रिमूव्ह फुटर, तोही निघून जाईल. सबमिट करा. नेक्स्ट दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कीबोर्ड या शब्दाला हायपरलिंक इन्सर्ट करा. ती http://www.yahoo.com या पेजला लिंक करा. म्हणजे आपल्याला जोडायचं आहे फक्त. ठीक आहे. आता कोणत्या वर्डला, कीबोर्ड वर्डला सिलेक्ट करा. राईट क्लिक केल्यावर तुम्हाला डायरेक्टली लिंक दिला आहे. लिंकलाच हायपरलिंक म्हणतात, तुम्हाला माहीत आहे. इथं बघा कीबोर्ड वर्ड इथं दिसतो, जो वर्ड तुम्हाला हायपरलिंक होता. इथं तुम्हाला ॲड्रेसमध्ये सुरुवात करायची बघा, www सुरुवात करा. www डॉट टाईप केलं तर http जे काय असेल ते येऊन जाते, yahoo.com टाईप करायचं व्यवस्थित. ओके बटनवर क्लिक करून बघा, इथं माऊस पॉईंटर केल्यावर तुम्हाला लिंक दिसतोय. आणि ओपन काय करायचं तुम्हाला तिथं मॅसेज लिहून दिलेला आहे. ठीक आहे. बोल्डमध्ये तुम्ही सॉल्व करू शकता. सबमिट करा, ओके करा. नेक्स्ट दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट या टेक्स्टला हायपरलिंक देऊन http://www.google.com हे वेबपेज ओपन करा म्हणतात. बघा लिंक अपला पण करायची आणि ओपनसुद्धा करायचं आहे. तर पहिल्यांदा या टेक्स्टला सिलेक्ट. ठीक आहे. लिंक देताना इथं www.google.com टाईप केलं, ओके करा. बघा ओपन पण करा म्हणतात, तर कंट्रोल आणि क्लिक करून घ्या. जेव्हा कंट्रोल आणि क्लिक कराल तर बघा तुम्हाला एक पेज ओपनसुद्धा होऊन जाईल. कशाचा, गुगलचा. ठीक आहे. तुम्ही याला क्लोज करू शकता, काढू शकता. ठीक आहे. कटण्यासाठी तुम्हाला इथं बघा क्लोज बटन दिलं आहे, क्लिक करून घ्या, सबमिट करा. ठीक आहे. ओके करा. नेक्स्ट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमधून होम ग्रुप या शब्दाचा हायपरलिंक काढा. आता अप्लाय जसं केलं आपण, सिलेक्ट करून राईट क्लिक करून, किंवा आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये आपल्याला माहीतच आहे, सिलेक्ट करा, राईट क्लिक करूनही तुम्हाला लिंक काढता येतो. सबमिट करा, ओके करा. नेक्स्ट दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या वाक्याला ड्रॉप कॅप इफेक्ट अप्लाय करा. सुरुवात करा. ड्रॉप कॅप बघा, सिलेक्ट केलं. इन्सर्टमध्ये तुम्हाला ड्रॉप म्हटलेलं आहे, ड्रॉप क्लिक करून घ्या, आलेलं आहे ड्रॉप. सबमिट, ओके. नेक्स्ट दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या वाक्याला ड्रॉप कॅप इन मार्जिन इफेक्ट अप्लाय करा. तोच आहे क्वेश्चन.
ठीक आहे. तर बघा इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे, इन्सर्टमध्ये जायचं आहे, ठीक आहे. ड्रॉप कॅपमध्ये इन मार्जिन करून घ्यायचं आहे, सबमिट करायचं आहे, ओके करायचं आहे. नेक्स्ट दिलेल्या डॉक्युमेंटमधून ड्रॉप कॅप इफेक्ट काढून टाका. जिथं अप्लाय आहे तिथं सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे, जिथं अप्लाय आहे त्याच पॅराग्राफमध्ये कर्सर ठेवल्यानंतरच तो काढता येतो, लक्षात ठेवा. इन्सर्टमध्ये ड्रॉप कॅप बघा नन केलं होतं, तो कारचं जो नाव आहे हा जो सी नन केलं तर निघून जात आहे, ठीक आहे. सबमिट करून घ्या. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कॉपीराइट्स अँड डॉक्युमेंटचे शेवटी टाका म्हणजे इन्सर्ट करायचं आपल्याला. बघा कधी टाका, समाविष्ट करा, काही पण विचारू शकता. तुम्हाला माहीत आहे मित्रांनो आपल्याला कसं व्यवस्थित इन्सर्ट करायचं आहे, तर ठीक आहे. तर बघा बरोबर इथं कर्सर ठेवा. डॉक्युमेंटचा शेवट इथं कंप्लीट होता, याचा शेवट त्याच्या खाली असतो. तर इन्सर्टमध्ये तुम्हाला सिम्बॉल दिलेला आहे. कोणता सिम्बॉल आहे तर सिम्बॉलचं नाव बघा, कॉपीराइट्स आहे तिथं नाव दिसतोय तुम्हाला, ठीक आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत नसेल तर मी इथं काय करतोय, झूमिंगसुद्धा करून तुम्हाला शो करून दाखवते, ठीक आहे. इथे दिसत आहे का, हां बघा या ठिकाणी हा जो आहे ना साईन, त्याचं नाव तुम्हाला त्याच्या खाली तुम्हाला इथं दिसतोय, ठीक आहे. माऊस पॉईंटर ठेवल्यावर नाव दिसतं कॉपीराइट, ठीक आहे. आता मी तो सिम्बॉल ग्रुप तुम्हाला इथं दिसत नसेल कारण एकदम कॉर्नरमध्ये सिम्बॉल ग्रुप, ठीक आहे. माझा तिथं फोटो असल्यामुळे, ठीक आहे, व्हिडिओ असल्यामुळे. सबमिट मी तुम्हाला झूम करून शो केलेलं आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट करा. आणि हा तुम्हाला दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रजिस्टर ट्रेडमार्क सिम्बॉल डॉक्युमेंटच्या शेवटी इन्सर्ट करा. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करून बघा, नाहीतर माझ्या पुढच्या व्हिडिओला वाट बघा. तर बघा आपलं लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण तुम्हाला बेल आयकॉनवर क्लिक केल्याच्या नंतर नवीन नवीन व्हिडिओ टाकलेले तुम्हाला तात्काळ तुम्हाला दिसेल, ठीक आहे. चला मित्रांनो, बाय बाय.